बाकी काही झालं तरी चालेल. ऑन केलं ऑन करा चालू. नमस्कार सर्व आलेले पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि सगळे पालक प्रतिनिधी आणि माझे सहकारी वर्ग. परवाच 21 तारखेला मॅनेजमेंटने मला एक पत्र दिलं आणि ते पत्र वाचून मला सुद्धा एक प्रभारी मुख्याध्यापक 22ला दिलंय तुम्हाला. हां, तर ते प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जे काही त्यांनी मला लेटर दिलेलं आहे त्या लेटरमध्ये असं टाकलेलं आहे की आमची आर्थिकदृष्ट्या काही संस्था चालवण्याची ताकद नाही आहे आणि जर सायन्सचा आणि भूगोलाचा शिक्षक ठेवण्याची आमची ताकद नाही आहे तर मग या LC जे आहेत ते पालकांना देऊन टाकावे, परवानगी देत आहोत आम्ही प्रभारी मुख्याध्यापकांना. तर हे लेटर वाचल्यानंतर मलाही अचंबा वाटला. पण 22-23-24 वर्षापासून मी इथे काम करते की ही उर्दू माध्यमाची शाळा पिंपरी चिंचवड परिसरात एकच शाळा आहे आणि अनुदानित शाळा आहे आणि संस्थापक जर असं म्हणत असतील की देऊन टाका LC तर हे माझ्याही मनाला काही पटत नाही आहे. मी 2-3 दिवसापूर्वी पालक सभा घेतली होती आणि पालक सभेत सांगितलं होतं की तुमच्या मुलांचा भूगोल आणि विज्ञानाचा विशेष शिक्षकाचा जो मुद्दा आहे तो स्पष्ट होईलच. तर तुम्ही 24 तारखेला पुन्हा या. तर काही पालक आज इथे मीटिंगला आलेले आहेत. ते जागरूक पालक आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलांचं भविष्य हे सायन्स विषयामध्ये पुढे जाऊन सायन्स विषयात जाऊन इंजिनियर, डॉक्टर त्यांना व्हायचं आहे आणि सायन्सचंच टीचर आपल्या इथे नाही आहे. आणि मॅनेजमेंटने तर आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षम नाही आहे असं सांगून दिलेलं आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं किंवा पालकांकडनं आपण काही ना काही मदत घेऊया आणि सायन्सचा शिक्षक जो आहे तो आपण मिळवूया जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मला विद्यार्थ्यांची गेल्या 2 महिन्यापासून तळतळ वाटत आहे. आमच्या सहकार्यांना सुद्धा तळतळ वाटत आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि ते नुकसान मला ॲज अ प्रभारी मुख्याध्यापका म्हणून मला होऊ द्यायचं नाही आहे. त्यासाठी मी सामाजिक कार्यकर्ते काही देणगी देतील किंवा काही पालक यासाठी पुढे सरसावतील. त्यामुळे मी आज एक जे पत्र आहे आपलं मॅनेजमेंटचं ते मी आपले सामाजिक कार्यकर्ते अनवर सय्यद जे आमच्या शाळेसाठी नेहमीच मदत करत आहेत, सपोर्ट करत आहेत की बाबा ही शाळा बंद होऊ नये, उर्दू माध्यमाची शाळा बंद होऊ नये आणि ते त्या ज्या एरियात राहतात त्याच एरियात ही शाळा आहे तर त्यांना त्यांचं बालपण या शाळेमध्ये म्हणजे शाळेच्या परिसरात गेलेलं आहे तर त्यांना असं वाटतं की आपली शाळा बंद होऊ नये आणि म्हणून ते त्यांचा कुठलाही उद्देश नाही आहे की मॅनेजमेंटमध्ये मला घ्या किंवा मला काहीतरी हे द्या. फक्त त्यांचं हे म्हणणं आहे की शाळा व्यवस्थित चालावी आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. तर आज मी संपूर्ण आपल्या पालकांसमोर माझ्या सहकारी जे कर्मचारी इथं बसलेले आहेत त्यांच्यासमोर मी हे जे पत्र आहे त्यांना देते की जेणेकरून ते सुद्धा सायन्सचे शिक्षक देण्यासाठी प्रयत्नशील राहतील. लोकवर्गणीतून ते काहीतरी करतील आपल्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याचं टळेल असं मला तरी वाटतं. अच्छा, एक विचार इथे उपस्थित पालक, टीचर्स आणि शिपाई या सर्वांच्या समोर मी पत्र एकदा वाचतो. या पत्रामध्ये जे काय घडलेले आपल्या सर्वांच्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि हाच विषय प्रशासनाने लक्षात घ्यावा. ते जिल्हाधिकारी प्रशासन असो किंवा महानगरपालिका शिक्षण विभाग असो. या पत्रामध्ये ज्यावेळेस पालकांनी एका विषयासाठी टीचर मागितला होता तर त्याच्या संबंधित त्यांनी या मॅनेजमेंटने दिलेलं पत्र ते ह्या प्रकारे उपरोक्त विषयांतर्गत आपण दिनांक 30/7/2025 रोजी शिक्षण अधिकारी समवेत जिल्हा परिषद कार्यालयावरील संदर्भात शिक्षकाची मागणी केली असता त्यांनी तुम्हाला स्पष्ट निर्देश दिले की विद्यार्थी पटसंख्या कमी असल्यामुळे संच मान्यतानुसार शिक्षक देऊ शकत नाही. तरी आमची संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्यामुळे खाजगी शिक्षक नियुक्त करू शकत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न करता इतर शाळेत प्रवेश देण्याकरिता दाखला देण्यात यावा असं यांनी स्पष्ट या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि मागील जानेवारी महिन्यापासून आम्ही यांना हेच समजवतो जेव्हा तुमची आर्थिकदृष्ट्या ताकद नाही, तुम्ही हबल झालेला आहात तर समाजामध्ये जे कोणी
दानशूर आणि तुम्हाला सहकार्य करणारे लोक आहेत त्यांची मदत तुम्ही का स्वीकारत नाही? तुम्हाला ही शाळा जाणून बुजून बंद पडायची का? तुम्हाला जिल्हाधिकारी पासून पालिका प्रशासन तुम्हाला पूर्ण सहकार्य करते, पूर्ण पॅरेंट, पूर्ण टीचर आणि सामाजिक कार्यकर्ते, मग तुम्ही मदत का घेते? तुमच्या मनात दडलेलं काय आहे? तर हे आपल्या समोर सर्वांच्या साक्षीने हा प्रश्न आपण उद्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणि धर्मादाय आयोगात उपस्थित करणार आहोत. तर तुम्ही सर्वांना हा प्रश्न जर मी उपस्थित केला, तुम्हाला सर्वांना पटणार आहे का? तर उद्या आपण हा विषय जिल्हाधिकारी आणि धर्मादाय आयोगात ठेवणार आणि यामध्ये आपण सर्वांनी तेवढीच बरोबरी, फक्त आज तुमची मुलं आहेत, उद्या तुमची मुलं दुसऱ्या कॉलेजला जातील, परंतु तुम्ही सर्वांनी पण ही आपली भूमी, आपली शाळा आणि आपल्या मुस्लिम पोरांसाठी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी त्यांचं पण भविष्य आहे. या शाळा उद्या कॉलेज होईल, त्यानंतर डिग्री कॉलेज होईल. आपल्याला त्या माध्यमातून सोबत एकमेकांची मदत करायची. तर तुम्ही कायम सोबत राहणार का? मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.